शेतकरी बांधवांनो नमस्कार। सध्या त्या ठिकाणी टरबूज पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यासोबतच थंडी ही अतिशय जास्त असल्यामुळे टरबूज पिकामध्ये बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना येताना दिसून येत आहे। सुरुवातीला वेलीची वाढ त्या ठिकाणी मंदावलेली आहे आणि यामुळे या परिस्थितीमध्ये जर आपल्याला टरबूज पिकामध्ये शेंडा योग्य काढवायचा असल्यास तसेच मुळांची योग्य वाढ करायची झाल्यास आपल्याला सुरुवातीला पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ICL ची 757 अधिक 2% सिलेटेड झिंक असलेली ग्रेड साधारणपणे 200 लिटर पाण्यासाठी 3 किलो घेऊन 2 ते 3 ड्रेंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून त्यामध्ये आपण सोडावं। तसेच त्यानंतर 12-22 अधिक 12% कॅल्शियम युक्त ग्रेड एकरी 5 किलो याप्रमाणे 2 ते 3 ऍप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून घ्यावे। तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिवन स्टार्टर 11-36-24 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि सोबत सीवीड ॲक्वामरीन साधारण 1 ते 2 मिली त्यासोबत एकत्रित घेऊन जर 2 फवारण्या आपण त्या ठिकाणी घेतल्या म्हणजे सुरुवातीला 757 अधिक 2% झिंक एकरी 3 किलो 2 ऍप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून, त्यानंतर 12-22 अधिक 12% कॅल्शियम युक्त ग्रेड एकरी 5 किलो 2 ऍप्लिकेशन आणि त्यासोबत त्याच दरम्यान फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिवन स्टार्टर 4 ते 5 ग्रॅम अधिक सीवीड ॲक्वामरीन 1 ते 2 मिली प्रति लिटर पाणी अशा 2 फवारण्या जर आपल्याला घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला टरबूज पिकामध्ये, कलिंगड पिकामध्ये किंवा इतर पिकामध्ये आपल्याला शेंडावाढ त्यानंतर मुळांची वाढ ही आपल्याला या वातावरणामध्ये योग्य होताना दिसून येईल। धन्यवाद।